मग भांडणाचं मूळ काय? बहीण भावाचं भांडण का झालं? इस्टेट. नवरा बायकोचं जमत का नाही? इस्टेट. भावा भावाचं जमत का नाही? लोभ. माणसाच्या भांडणाचं मूळच काय आहे? लोभ. आणि लोभ माणसाला संपवल्याशिवाय राहत नाही. एखादा अधिकारी एखाद्या साहेब माणसाला 2-4 वेळा ऑफिसात सहीसाठी का बोलतो? हा करेक्ट. उद्या शनिवार आहे, सुट्टी आहे. उद्या गुरुवार आहे, सुट्टी आहे. परत शनिवार दुसरा आहे, रविवारी सुट्टी आहे, सोमवारी साहेबाचा दौरा आहे, मंगळवारी इंटरनल काम आहे, बुधवारी मोठा साहेब येणार आहे. मग बुंगवतो का? याचं उत्तर आहे आता पटापटा बोला. काय? लोभ. सगळ्या माणसांना 3च रोग झालेत. 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, मला भोग पाहिजे. हे कॅन्सर बिन्सर किरकोळ रोग आहेत. आणि कॅन्सर बिन्सर का व्हायला लागला? आता तुमच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? पटापटा बोला. वाढलं का कमी झालं? का? घरचं खायचंच नाही ना. घरी खायचं नाही. तुम्ही रोडचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. याचं तुमचं काय मत आहे? पण आम्हाला वेळ नाही ना. आम्हाला वेळ कुठे? आम्ही स्वयंपाकच करत नाही. आम्ही पार्सल आणतो. इतकी दरिद्री माणसं आहेत आम्ही. आम्ही दोघंच असल्यामुळे ना 6 चपात्या आणि 1 लाल बाटली आणतो सॉस. ते सॉस का सॉस काय ते? आणि ते चपातीला चोळायचं आणि त्याचा रोल करायचा, रोल. आणि टी व्ही पुढं काय दरिद्री माणसं. बरं 1 रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते तिकडून खाते हे इकडून खाते. त्याचं संपदाला येणं जीवच बाहेर काढून टाकली. खायला कुठे? माना नाही तर नका मानू. बाहेरचं खाणं बंद केलं तर कॅन्सर होणार नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? खायलाच कुठे तुम्हाला? आता हे तुम्ही सगळे मुंबईवाले ना, तुमचे फक्त कपडे भारी आहेत, दागिने भर, तुम्हाला खायला नाही. खायला कुठं काय? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर. मी सत्कार करतो तुझा. 5 किलो. तुला खोबरं कळतं का? खोबरं खायला कुठे? खायला काय? इडली, ठोस, ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. मग पक्की कुठं आहे? आणि पाणीपुरी. खायलाच नाही लोकांना. फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे, शर्टिंग बिर्टिंग करायची, स्वतःला शहाणं समजायचं. खायलाच नाही. मॅगी खातो तू? नाही खात जाय. तू कितीला आहे? तू सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड. करेक्ट. स्टोन सॉलिड. कार्बन सॉलिड. कार्बन सॉलिड. हायड्रोजन. मग कार्बन व्हाय नॉट गॅस? तू कितीला रे? त्याला काय माहिती की तुला? तू गुरुजीला विचारावं लागेल याचं नाव कोणत्या वर्गात. कितीला आहे तू? 7वी. शिमी का मराठी? शिमी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. मी म्हणते तू विचार मला बाप कुणाला म्हणतात. बापाच्या बायकोला काय म्हणतात? पत्नी. पत्नी. ही स्थिती आहे. बोललं का इंदुरीकरांनी खिल्ली उडवली. त्याचा गेम. ह्या जगात जो खरा बोलल ना महाराज, तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. खरं बोलायचंच नाही. नाही तर हे चित्र आहे की नाही बा? इंग्लिश मिडियमला तू सेमीला आहे ना? परत सेमीला आहे तू?
वॉटर इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस? ते ना काय काही घेणं नाही. तू कितीला आहे का? सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम? इंग्लिश मीडियम का? वॉटर इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस? करेक्ट. वूड, वूड 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 इज ए सॉलिड. करेक्ट. कार्बन इज ए सॉलिड अँड कार्बन डायऑक्साईड इज ए गॅस. स्थिती वाईट आहे, फक्त बोलायचं नाही. कोणी बोलला तो मेला. तू कितीला रे? 10वी झाली आता. परीक्षा दिली की 10वीची? सेमीला होता का मराठीला? सेमी. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, Newton in 9th standard and Kepler at 10th standard. Kepler first law, Kepler second law and Kepler third law. Correct? Correct. Means chapter number 4. In chapter number 4, paper number 1, chapter number 4, paper number 1, one diagram is as follows. What is the name of that figure? 4थ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे, तिचं नाव काय? राईट हँड रूल अँड लेफ्ट हँड रूल. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? ए काय कोण सांगलं? फ्लेमिंग राईट हँड रूल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. मग तू सांग, शिमिला चंदू. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी स्टोर्ड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड. काय उपयोग नाही. क्लास आहे तुला? क्लास? हां, क्लासला जात जा. क्लास कसे 3 पाहिजेत रोज. अरे इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. करेक्ट. इतकी वाईट स्थिती आहे. झाड वांज आहे, त्याला मुळे अज्ञान आहे. अज्ञान मुळीला 4 कोंब आहेत. 4 कोंबाला मी तू तुझं माझं, आणि त्याच्यात ते खोडं फांद्या सुरू झाल्यात. पहिली काम, दुसरी क्रोध, तिसरी लोभ. आलं आलं इथपर्यंत. 4थी फांदे मत 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 मत. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मत मत. मरा मत. किती झाले? 4. आता नावच सांगतो एवढ्यांची. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर आणि अहंकार. किती झाले? 6. आता किती राहिल्या? 6 फांद्या राहिला. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6. मग आता एक फायनल वाक्य, म्हणजे पहिला मुद्दा संपला माझा त्या अभंगातला. अज्ञानाची मुळी तोडा. हे माझं आहे, तोडून टाका. हे मी केलं, तोडून टाका. हे माझ्यामुळं झालंय, तोडून टाका. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा कापा. आणि दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. तिला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा. 12 फांद्या तोडाल तुम्ही देव व्हाल. परत ऐका, घुसलंच कुठं डोक्यात? अज्ञानाची मुळी तोडा. मी सर्व्हिसला आहे, असू दे. रिटायर झाल्यावर 8 दिवसानं ऑफिसला जाऊन बघ तुझी किंमत काय. ते शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही, जे तुला पार्सल आणून देत होतं घरी. लोकांचा फायदा झाल्यावर लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता समजा माझं शरीर अजून मजबूत थोडं बरं आहे, म्हणजे आता लागलंय धक्क्याला, पण बरं आहे. 3 हंत आहे अजून, म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या 2-4 दात पडले, तुम्हाला काही घेणं नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणाल हवा जायला लागली, ते उरफाटं बोलायला लागलं, संपला विषय. पावसाळा संपला का खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. लोकांकडं तुम्हाला फक्त यूज अँड थ्रू वापर आहे. लोकांना काय घेणं? अहो घरच्यांना आपलं घेणं नाही. काही माणसं म्हणतात अहो मुक्कामाला थांबा ना, आमरस करतो. नाही हो, गेलं पाहिजे, गेलं पाहिजे हो. घरचे वाट पाहत. एक वाक्य सांगा, तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक डायरेक्ट इसरत आहेत.
तुम्ही वाटलं तर प्रयोग करून पहा. पप्प्याची आई बी एक 8 दिवस तू जाऊन पाय, त्याला काय वाटत नाही. हे तुला वाटतंय मी नसले होते काय करीत, काय करीत नाही. तू वाटलं तर आता घरी कीर्तन संपलं ना, जा आणि लगेच तुझ्या बापाच्या घरी 15 दिवस जाय, फोन बंद ठेव, तो मरणार नाही 15 दिवस. काय अडत नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. जगाला तुमचं काय घेणं आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला जग मानतं. चुकीचं आहे ते. लोकांना घेणं हे प्रेम बीम हे सगळ्या लबाड आहेत. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तू, चक्रम. तुझा मेंदू चेक कर. ते प्रेम करीत नाही, ती फक्त तुला तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा तिचा विषयच नाही. फलकट तो संसार येते सारा भगवंत, येते सारा भगवंत, येते सारा भगवंत. फलकट तो संसार येते सारा भगवंत, भगवंत येते सारा भगवंत. अज्ञान नावाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकार नावाचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या आणि 12 फांद्या तोडा. तुम्ही देव व्हाल. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. मग आता विचारे साहेबांच्या कार्यक्रमात 2024ला नवरात्राच्या देवीच्या उत्सवात मी तुम्हाला 7 वाक्य सांग. आता त्यांचा हा कार्यक्रम 100 वर्ष चालणार महाराज. त्यांच्यावर देवीची पूर्ण कृपा आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. का? तो माणूस हे काम करताना मोकळ्या मनाने करतो. देवीची सेवा दरवर्षी करतात, पण कशी आहे? वरवर नाही आहे, मनापासून. मनापासून वारकऱ्याचा सत्कार मनापासून. आणि माझ्या माहितीनुसार एवढाच माणूस वारकऱ्याचा सत्कार करतोय. नाही तर कोण वारकऱ्या लोकांना वारकऱ्यांच्या बाबतीत एकच डोक्यात आहे, त्यांना कळत नाही. आम्हाला तुम्ही सगळी ईडी समजतात. माळकरी आहे का? पागल हो. पण त्यांचा सत्कार साहेब करतात, हे विशेष आहे. त्याला नाविन्य आहे. आणि ह्या देवीच्या नवरात्र उत्सवाला दरवर्षी वेगळं काहीतरी नाविन्य आहे. आणि कार्यक्रमात नाविन्य असायलाच. तसं मग आमच्या कीर्तनात सुद्धा दरवर्षी विषय आहे का? नाविन्य आहे. म्हणून तर तुम्ही ऐकायला येता. मी गेल्या वर्षाचं सांगितलं, तुम्ही का याल? त्याच्यात काय आहे? नाविन्य. मग ह्या कार्यक्रमाला तुम्हाला मी 7 वाक्य सांगणार आहे. सांगू का पुढे जाऊ? 1. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकलं की जग संपलं. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? हे आहे ना, तवर हे संपलं ना, संपलं. आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला. काय आग लावायची त्या टीव्हीला? तुम्ही जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनातला आनंद लुटून घ्या. तुमचं काय मत आहे? आणि पुन्हा येणे बिणे काय नाही, हे सगळ्या गप्पा आहे. कोणाला वेळ नाही आणि कोणी आलाही नाही. मला तर अजून कोणी भेटलं नाही वरून आलेलं. भाऊ बरं चाललंय आणि आता जायचं का? मी 2-4 दिवसासाठी आलोय बा खाली, काय चाललंय पाहायला. काय नाही, एकदा संपला विषय. आपण मेलो, जग संपलं. काय घेणं नाही. महाराज वारकरी संप्रदाय बाबा महाराज सातारकरांनी श्रीमंत केला. संप्रदायाची उंचीच मुळात कोणी वाढवली? सातारकर महाराजांनी उंची वाढवली. पण लोक 1.5 महिन्यात विसरले. आता समजा मी गेलो, आज जाणार नाही, आज 2-3 दिवसात तुम्ही विसरले. लोकांना काहीच घेणं नाही. शरीर चांगलं ठेवा, सगळं मिळेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? याला रोग नाही झाला पाहिजे. हे कॅन्सर विन्सर तर बाहेरचं खाल्लं नव्हतं. आता अटॅक. आता बऱ्याच लोकांना काय आहे? अटॅक. मीठ खा, गोळ्या खा. कशाला गोळ्या? अटॅक कळतो तुम्हाला काय? सांगून टाकू का? सांगू का राहून देऊ? सांगू. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. सगळे एज्युकेटेड लोक नीट ऐका, डॉक्टर बिक्टर कोणी असले तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज.
इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो? मुलगी बरोबर नाही, मुलगा बरोबर नाही. महिलांना अटॅक येण्याचं कारण काय? सून माझं ऐकत नाही. अगं तुझा आणि तुझ्या सुनाचा संबंध काय? तू कोण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला? तुला कळतं का काही? कळतं का? महिला मंडळ मला एक सांगा, तुमच्या सुनाचा तुमचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे. तुझा काय संबंध आहे? तिनं पोरगा विकत घेतलाय. तो त्याला 2 बनियन दिले, 2 अंडरपॅन्ट दिल्या लग्नात, बसत्यात टॉवेल दिला. त्याला नव्हतं ना काही भीक लागली होती. बुट दिले, बुट 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 काय अपेक्षा? एक वाक्य सांगा, आपला कोणी ऐकावं ही आपण अपेक्षाच करू नये. मग ज्याचा त्याचा कलर. आता माझ्या समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध? काय संबंध? त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचा भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याच्या कर्माची फळंही. मग आपण त्याच्या नशिबाशी घासायचं कशाला? त्याचं तो ठरेल. याडं व्हायचं का शहाणं व्हायचं? फक्त चांगले संस्कार करणं आपलं काम. का आपण त्याच्यावर दबा आणायचा? तू मेडिकलला जाय कशाला? येडा व्हायला? अरे त्याला 42% मार्क पडले, तू कशाला घालतो त्याला शाळेत? ते आर्टला घालून टाक आणि ते मोकळं सोडून गावात. आणि 25% पालकांनी आहे ना जबरदस्तीनं पोरं ईड केलीत. माझी इच्छा आहे तो डॉक्टर व्हा. कशाला? कशाला व्हा डॉक्टर? त्याला कॅपॅसिटी आहे का? त्याला खिडकीतून भूगोलाचं गायर दिलं तर त्याला भूमितीच्या पेपरात लिहिलं. तुम्ही पोरांना कधी बळजबरी करू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे आणि ज्याचं त्याचं प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत. मग तुम्ही आग्रह करायचं काय काम आहे? तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, तो येडा होऊ शकतो. तू कशाला डोकं? माझं पोरग कीर्तनकार व्हावा हा बावळाट अपेक्षा मी का धरावी? माझे जेवढे हाल झाले 30 वर्षात, तर त्याला कशाला ह्याला फड्यात उतरायचं? भाऊ तू येऊच नको इकडं. समाजामध्ये खरं बोलणाऱ्याला लई त्रास आहे. फक्त तो प्रगट करीत नाही, नाही तर त्याला त्रास आहे. पण ते सांगा कोणाला? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात काही नाही होणार. डेटॉल. यस. दिवाळी आली का एक जाहिरात उठलीच. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलाम काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा, उठा उठा, मोती स्नानाची मरा. अरे आमचे खरे वाक्य तरी आम्हाला एवढी तकलीफ आहे. ते सगळं खोटं आहे पण कुणी बोला ना. आता तुम्ही सगळे महिला मला उत्तर द्या. तुम्ही सगळे मेकअप करता, काय अनुभव आहे तुम्हाला मेकअपचा? साधारणपणे 3 वेळा पावडर लावतो तुम्ही दिवसभरात. कोणत्या पावडरने तुम्हाला ताकद आली? नाही. जुन्या काय मग हिंदीत एक शब्द आहे ना, दुनिया झुकती है. आता आमच्यासारखं खरं बोलतं तर तकलीफ होते, बाकीच्यांचं होत नाही. मग आपल्याला अटॅक येण्याचं कारण आहे का? इथं होतो आपण. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. Yes? तुम्ही काहीच बोला ना. Yes. When the thinking is high, Ebra, hey, when the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक.
तुम्ही हा म्हणले नाही, नाही म्हणले नाही. हा. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. टेन्शन घ्यायचं ना, हसत जायचं. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेले ना, 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही, फ्रेश रक्ताभिसरण क्लिअर झालं तुमचं. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कानात पण हसत नाही, एकदम पालथ्या मेंदूची नुसती हसणं. चला पुढं, तुम्हाला सरकायचंच कुठं. अंगातली ताकद जपून वापरा. 7 सांगायचे बरं ना. 2, खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. लक्ष्मी चंचल आहे. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. सच शिकलं. पैसा जपून वापरा. आणि 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायकवाडीने तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडे? 3 BHK, 4 BHK. पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं ही मॅच सांगायची गरज नाही. बसलेल्या लोकांना 2च वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. बिचारा मेला आपला बाप. बिचारा साधा होता, भोळा होता. परत तर कधी परत कधी येणार नव्हता. गेला आपला बाप. आपला बाप गेला. गेला बाळा, गेला आपला बाप. पुढे सांगू, नवरा बायको दोघांना कोरोना झाला. दोघांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बारा एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघांनाही पाणी पाजायला मुलगा आला नाही. खरं आहे का खोटं आहे बोला? हां, ज्याला कोरोना झाला ना महाराज, त्याची मुलगी बापाचं तोंड पाहिला शेवट नाही आली. गाय मेले तर पुरले जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही बाळा. ज्याला कोरोना झाला त्याला दळण दिलं नाही लोकांनी. दळण त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या. हो, काट्या टाकल्या. गेली आई. महिला मंडळ 13व्याचे नैवेद्य केले. 13 कुत्र्यांनी खाली, पण माणसाने खाली नाहीत. लांबचा काळ आहे. अंगातली पैसा, खिशातला पैसा जपून वापरा. महिला मंडळ तुम्ही कशातही पैसा घालू नका. लग्नात फटाके 80,000चे. नवरदेव बहिरा. आता तर तुम्ही विक्रम केलाय खर्चाचा. विक्रम. हळदी इतका खर्च लग्नाला आहे सध्या. आता तर नवीनच आयटम आणला महिलांनी यावर्षी, मेहंदी. अरे तुमचे डोके फिरले का काय? मेहंदीला लाख रुपये खर्च आहे. मेहंदीला. मेहंदीला नवरीची आई डान्सर आहे स्पेशल. खरं आहे का खोटं आहे बोला? मेहंदीला 80,000 खर्च. जेवण आहे 500 लोकांचं. कशाला? मेहंदीला. आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते कोण का काय म्हणते त्याला? कोण? 10 रुपयाला येतो. अगं बाई, एक बादली भर मेहंदी घे. नवरीच बादलीतून वर काढ ना. काय करायचं? काय मेहंदी आहे? आणि नवरीची मेकअप जरा लग्नात कमी करा. हो, नवरदेव फसला दुसऱ्या दिवशी. हो, तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्नात? इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खालून चमकी, इथं मधल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय?
आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होते का ना व्याकरण शिकायला. एव्हा तेव्हा केव्हा कशावर टिंबदी ती अडपटायची ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. पैसा दानात घाला, पैसा मानात घालू नका. हो, शिका विचारे साहेबांचा एवढा मोठा भव्य दिव्य खर्च, पण फक्त समाजासाठी आहे. चांगल्या ठिकाणी पैसे घाला, नको तिथं कसं. मला 31 वर्ष झाली महाराज झालेला, मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. का इथूनच 2 घेऊन जायचं घ्या नाही. दान धर्मात घाला. एखादा शाळेत आडला त्याला मदत करा, एखादा दवाखान्यात आडला त्याला मदत करा. एखाद्या मुलीचं आता CETचं ॲडमिशन आडलं, 500 रुपये मदत करा. तिला 500 म्हणजे 5000 आहेत. गरीब आहे. आता समजा 10वीचे क्लास सुरू झाले, गरीब मुलगा आहे, 1 महिन्याची फी भरून टाका, 300 रुपये जातील. पण त्या मुलाला ते 3000 आहेत. चांगल्या ठिकाणी पैसा घाला, नको तिथं काय करा. काय करणार काय तुम्ही पैसे घालून मला सांगा. घेतले पैसे काय करणार तुम्ही, घातले पैसे. आता ते फ्लॅक्स, आता लग्नांमध्ये ते हे बंद झालंय, पत्रिका आणि ते फ्लेक्स आलेत नवरा नवरीच्या फोटोचे बोर्ड. ते जरा माणसाच्या अवलादीचे लावा. एका बाजूला नवरदेवाचा फोटो लावा, एका बाजूला नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराया लावा, आई वडील लावा. काय त्या नवरदेवाचा फोटो आहे दरिद्री. फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला तो. आणि त्या नवरीचा फोटो, त्याचं मुंडकं आवडली ती. काही काही तर नवरीचे फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालते, घागरा घागरा घागरा. आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती नवरी. पावर का कशी आहे. काय आशीर्वाद द्यायचे आम्ही डोंबलं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या, झोप झाली TV पहा, TV संपला पेपर वाचा, वाचन संपलं ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचला झोपून घ्या, फिरून या, व्यायाम करा, सत्कर्म. 1 सेकंद वाया घालू नका. ही संधी पुन्हा नाही. भजने भजने कीर्तन संपल्यावर 3-3 तास मोबाईल पाहतात. अरे भरमिष्ट आहे का काय तुम्ही. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे. किती झाले. 3. चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसांनी काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट जागा, काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने तोळभर सोनं केलं तर बायको आहे त्याची, मिळाला असेल कुठं टक्का केला. मग तुम्ही गप्प बसायचं ना. कुठून नशीब फुटलं, कुठून तुमच्या नादी लागले, असा तरी माझ्या नशिबात पडला. बघा ना, महिन्यात हार घेतला, घेऊ दे, पण 1.5 महिन्यात बँकेला नेला तो हार. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा आणि त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन नाही.
पण कामावरून येताना येऊच नका घरी, शिमेच्या नळीत झोपा. तुम्हाला दुश्मन नाही, तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले. गाडी घ्या, दुश्मन उठले. चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय मत आहे? किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? हे इंद्रिकरचे वाक्य आहेत भाऊ, हे पुस्तकातले नाहीत, हे अनुभवाचे वाक्य आहेत. यातलं निम्म्यापेक्षा जास्त कीर्तन अनुभवाचं आहे. पुस्तकातलं आहेच, ओवी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, पण अनुभव आहे. आणि आपल्या माणसांनी थोडं बोललं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आता तरी पुढे आधी उपदेश हो, नका करुणाचा आयुष्याचा. आता तरी पुढे आधी उपदेश नका करुणाचा अज्ञानाची मुळी तोडली की तुम्हाला ज्ञान येईल. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. पण तुम्हाला त्याच्याकरता लग्नाच्या अगोदर मुलगा झाला पाहिजे. तुमचं डोकंच बंद झालं. तुम्ही लगेच म्हणाल खाली जाऊन बोलले. खाली जाऊन नाही बोलले. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आज तुम्ही मी सगळे कशात गुतेले? माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आणि बोध कोणता माहिती आहे? मीच वासुदेव आहे. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका कोणती? ज्ञानराज माझी, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृतानुभव आला, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी आली, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला. आणि आज तुमच्यासाठी कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. आणि पाया पडून सांगतो, सगळ्यात अवघड ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. जरा भजने बिजने इने करी बिने करी, जरा टाळकरी बिळकरी नीट आहे का? इथं कीर्तनकारांना हरिपाठ येईन. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं? मी शिव्या कोणच्या खाऊ? मी काय उक्त घेतलंय का? नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, विश्वाची. महिला मंडळ तुमचं लहान पोरग पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. बा 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 बा, आणि बाबा म्हणल्यावर किती आनंद होतो. मग ऐकायचं वाक्य, तुमचं पोरग बाबा म्हणल्यावर तुम्हाला जेवढा आनंद होतो ना, ज्ञानेश्वरीची ओवी मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबा राहायला तेवढाच आनंद होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी. ब्रेनचा शोध लागला, मेंदूचा शोध लागला, अटेंगचा शोध लागला. एज्युकेटेड लोक नीट आहे का? सर्व्हिसवाले. चंद्रावर माणसं गेली, मंगळावर गेली असं म्हणतात. ते तुमचं तुम्ही पहा. आत्तापर्यंतच्या इतिहासात पृथ्वी निर्माण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कुणाला करता आलं नाही. एवढा विद्वान ग्रंथ आहे. त्याचं वाङ्मय काय असेल?
ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांची बहीणच ही आहे. हिचाच नवरात्र उत्सव आहे. कुणाचा? देवीचा. हे नंगाट घर आहे. ही लई नंगाटबाई आहे. देवी देवी. हिचा नवरा एक पट, ही दुप्पट. हिचं पोरगं तिप्पट. पोरगं फिरतं नंदीवर, पोरगं फिरतं उंदरावर. हिचा नवरा फिरतो नंदीवर आणि ही फिरती वाघावर. महिला आरक्षण हिनंच काढलं. आता हे लोक म्हणत नाही, पहिली महिलांना पहिल्यापासूनच किंमत आहे मला. आता एवढं लोक डळमळीत वर फट्या वाक्याचा अर्थ लावून बोंग्या करून देत्या. नाही तर पहिल्यापासूनच आहे. तुम्ही अभ्यास करा. शंकर कशावर फिरतो? नंदीवर, बरोबर आहे. आणि त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? मग महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून बैलावरची. आणि पार्वती पहिल्यापासून माझंही तेच आहे. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर भरितो नळाव पाणी. नंगाट गिराई केलंय. हा, आणि ही देवी नाही आहे, आधी माया शक्ती आहे. हा, वा वा वा. हिचा नवरा एक पट. हिचा नवरा तर इतका खट्याळ. त्याची बायको मेली. बायको पूर्वीलाही बायका करायचे लोक असं म्हणतात. करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको जे राहिले काहींचे मंगळवारी झाले आणि गुरुवारी नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. तो एक तमाशा आहे. हे आता याची बायको मेली. कोणाची? शंकराची. महिला मंडळी, ही बाई इतकी नंगाट आहे देवी, हिनं देवाकडून करार करून घेतला होता, मी कोणताही अवतार जरी घेतला, नवरा माझा भगवान शंकरच. हा, ते जमणार नाहीत. ते नाही आम्ही या वर्गात असं नाही. पार्वतीचं नाव शंकराची बायको मेली. ती काय रडलं बिडलं नाही. ती काय आपल्या असं फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, रडलं बिडलं नाही. आता आम्ही तर मोबाईलच वापरते नाही. मी इतका सुखी आहे महाराज, कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, स्पिन टच नाही, काय नाही. मी हा मोबाईल एकाच सुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही. कोणच्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं मिळालं, त्याच्यावर 2 वर्ष जाते नाही. आणि आपल्याला काही माहीतही होत नाही. काही माहीत व्हायचं कामच नाही. मोबाईलच नाही. नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असतंय. कोंबडीनं अंडं घातलं बाई, आमच्या कोंबडीनं अंडं घातलं तरी राहत असं मग नाही. आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. अहो त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण हा कट्टर भक्त कोणचा? रामाचा. बाकीचे सगळे देव, हा पठ्ठ्या महादेव. आणि हे रडलं बिडलं नाही, टी व्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, गाड्यानं भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण हिच्या नवऱ्या माणसं मारायचं खात आहे. चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो. आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईनं. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईनं का? वरलाही लफडेत महाराज. ते मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्या. हे गेले म्हणले बोला. हो माणसंच वर येईना. हे म्हणले बस शंकर करते भजन. आणि भजन बंद झालं. जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत नाही. मग माणसं नेताच येत नाही. मग हे म्हणले बस शंकर बिघडलं असं काहीतरी करा. म्हणले बायको करून द्या त्याला. मी लोक पहिल्यापासून आहेत महाराज. हे मेले नाहीत. गेले हे गेले शंकराकडं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही बो, यांच्या संग आलोय. तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. मी सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय पायाजवा काय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीवर, फिरायला नंदीवर, आणि खातं माणसं संपवणे. ही आलती हिमालयाच्या पोटी, राजा दक्षाच्या पोटी. कोण? पार्वती.
तिच्या बापाला सांगितलं आता हीच मुलगी द्यायची. लग्नाची तयारी राजा दक्षिणप्पा संस्था वगैरे काढली, लॉन्स वगैरे घेतलं, 13% पण संस्था वगैरे काढून भारीतला DJ बिजे सत्काराचे फेटे बेटे, हळद मेहंदीची तयारी केली. शालू घेतला का तुम्ही लग्नात? शालू केवढ्याचा? 25,000चा. लबाड बोलू नका, देवी पुढं बसले रे तुम्ही. केवढे? हां केवढ्याचा? 2 लाख. हां बरं जाऊ दे, तुम्ही नेसले किती याला? 20,000चा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडीसुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असती. कोणशी धावपळसुद्धा नसती झाली. आपल्या लोकांना पैसे कुठं घालावं हेच कळत नाही. आले लग्न जमलं, नवरदेव सजवला. कसा सजवला माहिती का? भस्म, साप गळ्यात, टाईट नवरदेव. आणि नवरदेव डोळेच उघडीनं. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले झटे करता कोण? नवरदेव डोळे उघडीनं. नवरदेवानं उघडले डोळे, वराडच नाही. त्यानं दिली आरुळी, अख्खी भूतं गोळा झाली. मग हे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, गाडीनं उडवेल. वराडाची फुल ट्रक घुसली मंडपात, निमा मंडप उडून गेला, अख्खं वराडच भूतं. लोक म्हणले नवरदेव असाय तर वराड कसं असं? मग शंकराने भूतांना सांगितलं तुम्ही घरी जा, माझं लग्न नाही होणार. माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जागणारच नाही तर काय. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही जाणार नाही. शंकर म्हणले लग्न होणार नाही. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कधी? मग शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टकं होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज, ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वर वावळायची पाळी आली. आता वर वळी ती नवरीची आत्या. आत्याजवळ येते ना, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबाने सलाम घातला. नवरीची आत्या जागेवर मेली रे, जागेवर मेली. आरडली नाही, वरडली नाही.